नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आपल्या 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस 43वा। तर आज आपण 6BA ह्या एका वनस्पती वाढ नियमकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत। तर 6BA हे एक कृत्रिम वनस्पती वाढ नियमक आहे जे वनस्पतीतील संप्रेरकाच्या सायटोकायनिन वर्गाशी संबंधित आहे। सायटोकायनिन हे प्रामुख्याने पेशी विभाजन आणि भिन्नतेचे नियमन करते आणि 6BA शेतीमध्ये वनस्पतीच्या वाढीच्या आणि विकासाच्या विविध पैलूंवर प्रभाव पाडण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेची नक्कल करणारे एक वाढ नियमक आहे। तसेच 6BA चे उपयोग आणि हे फायदे काय काय आहेत ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात। तर वनस्पतींच्या कोशिकांचे विभाजन आणि वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यास 6BA चांगल्या प्रकारे कार्य करते। तसेच 6BA थेट पेशी विभाजन आणि लांबीला उत्तेजन देते जे एकूण वनस्पतीच्या वाढीस आणि विकासात योगदान देते। तसेच वनस्पतीच्या फांद्या आणि टिलरिंग वाढवण्याचे काम हे 6BA करते। तसेच फुलांची आणि फळांची संख्या वाढवते। तसेच कळ्यांच्या निर्मितीला चालना देऊन आणि फळामध्ये पेशी विभाजन करून उत्तेजित करून फळांची संख्या वाढवण्याचे काम हे 6BA करते। तसेच फळांची गुणवत्ता सुधारून आकार मोठा करते ज्यामुळे अधिक एकसमान आणि विक्रीयोग्य उत्पादन काढण्यास आपल्याला मिळते। तसेच वनस्पतीच्या वृद्धत्वाला विलंब आणि कापणीनंतरचे आयुष्य वाढवण्यास हे 6BA चांगल्या प्रकारे काम करते। तर आता आपण ह्याच्या पॅकिंग बद्दल माहिती पाहूया। तर आपल्याला मार्केटमध्ये 1 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 50 ग्रॅम एवढ्या पॅकिंग साईज मध्ये हे उत्पादन अवेलेबल आहेत। तसेच जर आपल्याला हे स्प्रेसाठी वापरायचं असेल किंवा ठिबक सिंचनाद्वारे वापरायचं असेल तर त्या प्रमाणाबद्दल आपण माहिती पाहूया। तर स्प्रेसाठी 2 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी एवढ्या प्रमाणात तुम्ही हे उत्पादन वापरू शकता। तसेच ठिबकद्वारे जर आपल्याला हे द्यायचे असेल तर 5 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी एवढ्या प्रमाणात तुम्ही हे 6BA वापरू शकता। आणि जर मार्केटमध्ये आपण ह्याची किंमत पाहायला गेल्यास तर प्रत्येक कंपनीची वेगवेगळी किंमत असल्यामुळे तरी 40 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या कंपनीची उत्पादने भेटू शकतात। धन्यवाद।